काय म्हणताय सहावे आहेत कसं करायचं आता 8-9 दिवस झाले. इतक्या दिवस तब्येत सांभाळावी लागेल आपल्याला. चर्चेला सुरुवात करावी लागेल. मार्ग तर काढायला लागेल तर चर्चेला न होईल. असं बसून राहिलं आम्ही येतात राहिलो तर मग तब्येत ही अधिक महत्त्वाची आपल्याला. तुम्ही सांगा कसं करायचं. येऊन गेले कसं करायचं. वाचू दे आपण बोललो
दोघंही वन एवढं हे तुम्हाला लावून आले हे पण लावून मला ती माहिती मी तुमच्याप्रमाणे राजकीय परीक्षा मला असं वाटतं त्याच्याकडे मार्ग निघाला पाहिजे मार्गदर्शनाची काही घ्यायला पाहिजे मला वाटतं असं करायचं शिष्टमंडळ जसं एक शिष्टमंडळ मुंबईला पाठवा तुमचं काय म्हणणं आपण अधिकाऱ्यांना घेऊन बसू त्याने काहीतरी मार्ग कसं निघाल का पण यातून मला वाटतं सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन असं मागच्या वेळेला सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन
तुम्ही वाटताय बोलवून देत आहे, टेबल लावलाय, प्रोटेक्टेड प्रोग्राम. मला काय म्हणायचं, माझं जे केलं पण चालेल, मला मार्किंग पण मला फिरू पण देणार नाही, मला कल्पना येईल. लढत येणारी माणसं, बाहेर ओरडणारी माणसं, शिक्षक येत आहेत, शिक्षक क्राऊड येते. मी लक्ष्मण हाके मोठा माणूस नाही, पण लक्ष्मण हाके काय बोलतोय हा कॉन्सेप्ट खूप मोठा आहे. त्यामुळे मला तुम्ही पटलंच नाही. मी काय म्हणतो त्याचं उत्तर, मी काय म्हणतो की कोणीही मंत्री म्हणतो, कोणीही येऊ नका, तुम्ही एका कॉमन आज महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण, त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि वाघमारे साहेब हे दोघं गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. आज सरकारच्या वतीनं माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब, माननीय मंत्री उदय सामंत साहेब, ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब हे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. आपल्यासोबत राज्याचे मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब हे आपल्याशी बोलतील, आंदोलनकर्त्याशी ते बोललेले आहेत. आज उपोषणाचा 9वा दिवस. लक्ष्मणजी, नवनाथजी त्याची तब्येतही घासावर चाललेली आहे. म्हणून 2-3 वेळा अतुलजी आले, मंत्री आले, प्रतिनिधी येऊन गेले, पण आपल्या उपोषणावर ठाम आहे. त्याच्या मागण्या त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्याची त्या ठिकाणी केली आहे. उदयच्या ठिकाणी अतुल जे आहेत त्या ठिकाणी आपलेच सगळे आमदार या ठिकाणी आहेत. मग मला असं वाटतं की यातून तर मार्ग निघाला पाहिजे.
9-10 दिवस उपोषण करायचं, शरदाई पिढ्याकडून घ्यायची. काही पॅरेंटर्स असे आहेत की ते कमी जास्त होत चाललेले आहेत, म्हणून आम्हालाही त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. आणि म्हणून काल मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी यांच्याशी आम्ही चर्चा केली, हरिदासशी आम्ही फोनवर बोललो. त्यानंतर त्यातून मार्ग लवकर निघाला पाहिजे, ते उपोषण सुटलं पाहिजे, या मताचे आम्ही सर्व सरकारी आपल्या पाठीशी उभं आहे. आपल्याला कल्पना आहे, वारंवार CM DCM यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही, कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. ही भूमिका आमची कायम आहे. तोही समाज असेल, मराठा समाजाला असेल, ओबीसी समाज असेल, कुणावरही अन्याय करायचा नाही सरकारला. ज्याचं असेल त्याला ते द्यायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आता उपोषण आपण हे सोडलं पाहिजे, सरकारशी चर्चा केली पाहिजे. पण तसं म्हणलं आपल्या भूमिकेवर ठाम आहे, दोघेही आपले उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आणि म्हणून म्हटलं की काहीतरी मध्यम मार्ग निघाला पाहिजे. किती दिवस असं बसायचं आणि चर्चा की मला वाटतं कुठेही मार्ग निघत असतो, चर्चा केल्याशिवाय कुठेही मार्ग निघत नाही. आणि म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण आज आपण 5-7 लोकांचं शिष्टमंडळ फार नंतर उद्या त्या ठिकाणी मुंबईला जाऊन आपण मुख्यमंत्री आहेत, सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळे साधे सचिव आहेत, त्यांच्यासोबत आपण आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करू, त्या विषयावर सविस्तर बोलू. आणि त्यातून मला खात्री आहे की नक्की 100% तरुण मार्ग निघेल. आपल्याला जो अपेक्षित आहे ते उत्तरही तरुण त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आपण हे शिष्टमंडळ आपण ठरवावं. 5-7 लोक असतील, 10 लोक असतील, ते आपण त्याची नावं द्यावी, त्यांना मुंबईला त्या ठिकाणी आपण पाठवावं. आणि सरकारशी शासनाची चर्चा झाली, मला वाटतं एका चर्चेत होणार, दुसऱ्या चर्चेत होईल. पण लवकर आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल, कारण इतके दिवस उपोषणाला बसणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही, अजिबात योग्य नाही. आणि शहराच्या दृष्टीने, तब्येतीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो पुन्हा दोन्ही जणांना, नवनाथ भाऊंना, लक्ष्मणजींना, की आपण या ठिकाणी शिष्टमंडळाची नावांकन द्यावी. आणि त्यांना मी सर्व अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे आपल्या ठिकाणी चर्चा करतील. आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असणारा जो विषय आहे, जो प्रश्न आहे, तो त्यातून सुटेल. काही प्रोटोकॉल याच्यामध्ये काहीच नाही. तुम्ही सांगा की ठीक आहे, आम्ही मार्ग निघाले सगळ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांची चर्चा करते. ते काही ते काही सांगितलं जातं, फक्त आमच्या मान्याने सांगितलेलं आहे. मी महाराष्ट्रामध्ये आम्ही उपोषणकर्त्याच्या बाजूने बोलतोय. आम्ही गेले 8-9 दिवस प्रसार माध्यमांच्याद्वारे या महाराष्ट्र सरकारला किंवा संबंधित व्यवस्थेला ही माझी भूमिका आजपर्यंत माझ्यात आली. मी या निवेदनामध्ये वेळ मुद्दे वाचून नाही दाखवणार किंवा बोलणार नाही, तर मी एकच 2 प्रश्न मी करतो. प्रेसमध्ये बोलेल, काही मंत्री महोदय आता बोललेले आहेत, त्यानंतर मी बोलतोय. माझं म्हणणं असं आहे की शासन म्हणते ओबीसी रिझर्वेशनला धक्का लागणार नाही, आणि आंदोलनकर्ते म्हणत आहेत की ऑलरेडी आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही पूर्ण घुसणार आहोत. या दोन्ही प्रश्नाचं खरं काय आणि खोटं काय? कारण दोघेही म्हणत आहेत
वन टाइम खरं बोलू शकत नाही, वन टाइम खोटं बोलू शकत नाही. कोणतरी एक जण खोटं बोलतंय नाही, कोणतरी एक जण खरं बोलतंय. आणि याच्या पलीकडे जाऊन जो ग्रामीण भागातला ओबीसी, पट्ट्याविमुक्त जाती जमाती, SBC, छोटे छोटे समूह, शिक्षक, नोकरदार, एज्युकेशनच्या म्हणजे कोण 10वीला आहे, कोण 9वीला आहे, त्याची ऍडमिशन प्रोसेस आहे, ही सगळे बांधव आमचे जे सामाजिक मागास आहे या लोकांचं पुढं काय होणार या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे, तो नाराज आहे, तो निराश आहे. आणि एका बाजूला दहशत निर्माण केली जाते निवडणुकांच्या माध्यमातून वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्राने ही भीती पहिल्यांदा पाहिली, कारण ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, डोंगरदऱ्यामध्ये राहणार आहे, कामगार आहे, ऊसतोड कामगार आहे. या माणसांना मेन प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटनं 12 करोड जनतेचं दायित्व घ्यावं, फक्त ठराविक वर्गाचं दायित्व घेऊ नये. ठराविक लोकांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालू नये आरोप आहे माझा, मी थोडंसं बोलतोय. आणि ठराविक लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं. महाराष्ट्रातील आमच्या या ओबीसी, बीजेपी, SBC या बांधवांचा हा रोष आहे, ही भावना आहे. लक्ष्मण हाके हा मोठा माणूस निश्चित नाही, त्याची मला खात्री आहे. पण आम्ही दोघं उपोषणकर्ते आम्ही खूप कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये नाही होत, आम्ही सामान्य आहोत. पण आम्ही ज्या विषयावर करतो त्या विषयाला शासनाने प्राधान्य द्यावं आणि तुमच्या कुठल्याही शासकीय प्रतिनिधीमार्फत अगदी या इथे लोकांचे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांच्याकडून तुम्ही जरी लेखी निवेदन आम्हाला पाठवून दिलं. आमचे वरिष्ठ नेते, मी नेते मानतो या लोकांना की ज्यांनी या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतली. भुजबळ साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा जानकर साहेब असतील, प्रकाशन असतील, त्या सगळ्या लोकांनी एकत्रित बसावं. त्याचबरोबर आमचे इथे लोकलचे या गावातले वडेगाव तात्या खटके त्यांचे सगळे बंधू या सगळ्या माणसांना
किंवा आमच्या जालना जिल्ह्यातले काही लोक या सगळ्या लोक तिथे येतील, पण आम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि ही उत्तरं नाही मिळाली तर हे आमचं उपोषण असंच चालू राहील. कारण संविधानाला ठेच पोहोचतं. अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या माणसांना तुम्ही जर गृहीत धरणार असाल, त्यांचा वॉइस नाही, त्यांचा नेता नाही किंवा त्यांचा, आणि एखादा माणूस बांधवांना माझी विनंती आहे की आपला एखादा माणूस ठामपणे भूमिका घेत असेल तर त्याचा चेहरा विकृत केला जातोय, त्याला बदनाम ठरवलं जातंय, त्याला खलनायक ठरवलं जातंय. माझी तुम्हालाही विनंती आहे, एकच वाक्य बोलेल लास्टचं, माझी तुम्हालाही विनंती आहे की आपल्या नेत्याची भूमिका समजून घ्या आणि आता हे तुमचं रिझर्वेशन वाचवण्यासाठी पुढे शाहू आंबेडकर मानवतावादी, दयावादी, समतावादी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे पुन्हा जन्माला आत्ताच्या ह्या पॉलिटिकलचं जे काही नॅरेट आहे पूर्ण देशामध्ये प्रोफेशनल लोक आहेत, निवडणुका जिंकण्याचं टेक्निक त्यांच्याकडे आहे, निवडणुका जिंकण्याचं व्याकरण या लोकांनी आत्मसात केलंय. तुमचं आमचं अंतकरणाकडे ही लोक लक्ष देत नाहीत आणि ही वेदना मला शासनासमोर मांडायची आहे. बाकी काही माझ्या भूमिका मी गेली 8 दिवस झालं आम्ही दोघं मांडत आलोय, तरी मायबाप सरकारनं 12 करोड जनतेचं आपण प्रतिनिधी आहोत, सरकार आहोत आणि कायद्याच्या सभागृहामध्ये गेलेल्या माणसांचं मी खूप मोठा घास घेतोय लहानपणी. या सगळ्या लोकप्रतिनिधी हे आपण एक शपथ घेतलेली असते, आपण ह्या सगळ्या लोकांच्या दायित्वाविषयी शपथ घेतलेली असते. तुम्ही एवढ्या सगळ्या लोकसंख्येचा आवाज त्याच्याकडून एवढं कसं दुर्लक्ष करू शकताय? एवढंच मी खूप बोलतोय असं मला वाटतंय. धन्यवाद. अनेक आंदोलन केली जिल्ह्यामध्ये. या आंदोलनातून आमची हीच मागणी आहे आणि आमची मागणी काही कधी मोठी नाही, कुणाच्या ताटातलं आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही. आमचं जे 29% असणारं आरक्षण आहे हे अबाधित राहिलं पाहिजे. यासाठी आम्हाला आपल्याकडून आणि राज्यपालांकडून लेखी पत्र हवे आहे आणि ज्या 54 लाख मोदी मागच्या दाराने रातोरात वाटप करण्याचं काम सुरू आहे त्या तात्काळ बंद झाल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वाटप झाल्या यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. राज्यकर्त्यांच्या कोणाच्या तरी इशाऱ्यावरून जे अधिकारी कर्मचारी ओबीसीचं SC ST ना प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर 3-3 महिने लागतात साहेब आणि याला 8-8 दिवसात आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कशा नोंदी दिल्या यांची सुद्धा निष्पक्षपाती चौकशी होऊन यांच्यावर अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आम्ही वारंवार शासनाला ही विनंती करत आहोत. आम्ही गरीब भटक्या विमुक्त जमातीमधले आहोत. आमच्या मागं पाठीची काही राजकीय चेहरा नाही. आम्ही शेतकऱ्यांची लेख आहोत, सामान्य कुटुंबातले आहोत आणि तुम्हीच आमचे मायबाप आहात. सरकार हे सर्व जाती धर्माचं असतं. सरकार हे मायबाप असतं सर्वांचं आणि सरकारला सगळी मुलं सारखी असतात. त्यामुळं माझं मत आहे आमच्या बाबत दुय्यम भूमिका आणि आम्हाला सावत्र लेकरासारखी वागणूक मिळू नये
अशी आपल्याला आदरणीय गिरीश भाऊंची विनंती आहे. कारण आदरणीय गिरीश भाऊ हे संकट मोचक म्हणून ओळखले जातात आणि गेल्या 1 वर्षापासून 1 वर्ष होत आले ओबीसी समाजावर खूप मोठं संकट आहे. साहेब 2020 पासून ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण हिरावले गेले, त्याकडे सुद्धा राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे. आमचे प्रतिनिधी अनेक ठिकाणी नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या, ग्रामपंचायत झाल्या, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या लोकांना प्रतिनिधित्व करायला मिळेल नाही की काय चाललंय या राज्यामध्ये. फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि एका समाजांना रेड कार्पेट घालून त्या समोर आपलं मंत्रिमंडळ लोकांना दाखवत आम्ही तिथं आता 9वा दिवस आहोत. आमची सारी विचारपूस करायला स्वतःला साहेब ते आले पण ती काही अधिकृत नव्हते. मी इथं त्यांच्या समोर सांगतो अधिकृत शिष्टमंडळ नव्हतं साहेब. ते पालकमंत्री संबंधित असल्यामुळे आले. जर अधिकृत असतं तर त्यांच्या सोबत सुद्धा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ते सर्व असतं, कोणी नव्हतं त्यांच्यासोबत. ते झाले नेते असल्यासारखे इथं आले होते. त्यामुळे आमची तुम्हाला वारंवार विनंती आहे आम्हाला लेखी द्यावं, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आम्ही आमच्या ठाम आहोत. आम्ही मरेपर्यंत उपोषण करायची आमची तयारी आहे. जर तुम्हाला आमच्या जीवाची कदर नसेल करताना तर म्हणून द्या, जाऊ द्या. ओबीसी समाजासाठी आमच्या लोकांची बळी गेली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. खूप अन्याय आमच्या घराच्या दारापुढे जाऊन आमच्या डीजे वाजले हो. खूप आम्हाला शिवीगाळ, आम्हाला आमच्या गाड्या ठोकून आमच्या लोकांची घर जाळण्याचं काम त्या लोकांनी केलं. वाईट अवस्था आहे. आणि कुठं एक माणूस येतो त्यांनी कुठंतरी जाती भांडण लावून होती किती द्वेष आहे. याकडे राज्य सरकारने इतका त्या माणसाचा लाड करणं. आम्ही संविधानिक मार्गाने तो पोहोचण्याला बसलो आहोत आणि आमच्याकडे किती वाईट अवस्था आहे महाराष्ट्राची याच्याकडे कोणी लक्ष द्यायचं हा माझा तुमच्या सगळ्या राज्य सरकारवर आरोप आहे. आता तुम्ही मायबाप आहात, तुम्ही सगळ्या लेकरांना सार्थ करावं. आमचा 29% आरक्षण अबाधित राहील असं आम्हाला लेखी द्यावं आणि ज्या 54 लाख नोंदी वाढलेल्या आहेत ज्या आम्ही रद्द करू आणि ज्या घेणाऱ्या असं सुद्धा लेखी द्यावं. दुसरी गोष्ट जरांगे म्हणतात आम्ही 80% ओबीसी मध्ये घुसलो आहोत आणि सरकार म्हणते ओबीसीला धक्का लागणार नाही. याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काय करावं हे सुद्धा लिहून द्यावं. एवढंच आपण विनंती करतो आणि आमची मागणी लवकरात लवकर आपल्याकडून मान्य होईल ही अपेक्षा ठेवतो. परंतु जोपर्यंत तुम्ही मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत. धन्यवाद. आमचा ओबीसी समाज तुमच्याकडे पाहतोय आणि सगळ्यांची आमच्या ओबीसी समाजाला निवेदन नाही आहे
आहे ते कच्चं हो आता पोराने बनवून आणलं बरोबर टाकून हा विषय विचारला नका हा विषय तर त्यांचं जे म्हणणं आहे ते नीटपणे माननीय मंत्री महोदयांनी ऐकून घेतलेलं आहे. त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही एक प्रमुख वृत्त शिष्टमंडळ पाठवा मध्ये मुख्यमंत्री महोदयांची चर्चा होईल आणि त्या पद्धतीनं सगळी सविस्तर चर्चा करून त्यांच्याशी बोलणं करून पुढे आपण व्यवस्थितपणे निर्णय घेऊ असं माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं. या सगळ्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करून तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितल्यानंतर हाकेसर तुमच्याशी बोलतील.
फक्त 2 मिनिट फक्त माझी तुम्हाला विनंती आहे. आपण एवढं आदर्श आंदोलन इथं केलेलं आहे. सगळ्या बांधवांना विनंती आहे, कुठेही आपण रस्ता रोको वगैरे असल्या गोष्टी करायच्या नाही आणि गुन्हे अंगावर घ्यायचे नाही. ही पहिली माझी तुम्हाला विनंती. आणि दुसरी विनंती, मी आता साहेबांना हे बघा, आम्ही 8-9 दिवस आम्ही दोघांनी नवनाथराव वाघमारे आणि आम्ही दोघांनी इथं उपोषण केलंय. या आंदोलनाला प्लीज गालबोट लागू देता कामा नये. आणि पुढची गोष्ट हे बघा ऐका, आपल्यातले वरिष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब, प्रकाशांना शेळके असतील, आमचे पळवकर साहेब असतील, जानकर साहेब असतील, पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, ही सगळी मंडळी आणि आपले इथले लोकलचे प्रतिनिधी, जालना जिल्ह्यातले, अंबड तालुक्यातले इथले लोकलचे आमचे खटके साहेब वगैरे सगळे, ही सगळी मंडळी आज दिवसभर आपण त्यांची वाट पाहू, आपण त्यांना संधी देऊ. नाहीतर मी आम्ही दोघं आजपर्यंत 8 दिवस बसलोय, आज 9वा दिवस आहे. अजून आज म्हणजे आमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग झालेली, आमच्या शरीराने पण ऍक्सेप्ट केलंय की आपल्याला पाण्यावरच जगायचंय. त्यामुळे तुम्ही अजिबात दंगा करू नका. आणि शेवटी निर्णय घेणारी हे मायबाप सरकार असतं. त्यामुळे आपण अजून एक संधी देऊ. त्यामुळे आता कोणी घोषणा वगैरे देऊ नये. सरकारनं दुटप्पी भूमिका घेऊ नये आणि आश्वासन मिळावं. हॅलो मी यांना म्हटलं की कंपनी सुरुवात झाली पाहिजे, बाजूला जाऊ. साहेब आणि ओबीसीचे मराठा समाजाचे सर्टिफिकेट रद्द करा. आमची प्रमुख मागणी ही आहे. आणि आमच्या ओबीसीला दुर्लक्षित भूमिका देऊ नका. जातीवाद केला या महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीस साहेब आता फोनवरून हाके सरांशी बोलले. हाके सरांनी ज्या पद्धतीनं वाघमारे साहेब दोघांनी जे म्हणणं मांडलंय त्या म्हणण्यावरती चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ आज मुंबईला येत आहे. आपले हाके सरांनी ज्या लोकांची नावं सांगितली इथली पण प्रमुख मंडळी असतील. सरकारशी आज आपण चर्चा करू, व्यवस्थितपणे आपलं म्हणणं माननीय सीएम डीसीएम साहेबांच्या समोर ठेवू आणि मग हाके सरांची ते सविस्तर चर्चा करतील आणि मग पुढे निर्णय आपले उपोषणकर्ते आणि आपली समिती घेईल. त्यामुळे तुमचं जे सगळं म्हणणं आहे, तुम्ही जे जे इथं मांडलंय ते सविस्तरपणे सरकारच्या समोर मांडू. सरकारनं तुमचं काय म्हणणं आहे ते ठेवू आणि त्याच्यावरती काय निर्णय होतोय ते तुम्हाला कळवलं जाईल.
सांगितलं तर तुमचं सगळं म्हणणं आम्ही व्यवस्थितपणे विषय घेऊ नका प्लीज विनंती आहे तुम्हाला. आगे सरांनी एक आदर्श राहून दिलाय आंदोलनाचा, त्याला आंदोलन तुम्ही राहून द्या. साहेबांचा बोर्ड
सर्वांनो एक नम्र विनंती आहे आपले राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बांधवांचे या ठिकाणी धन्यवाद. एक कार्यक्रमाला अभिमुख राज्यभर चालू आहे. नेटचा प्रॉब्लेम आपले मोबाईल आपल्याला बंद करता आले तर नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. असे सूचना मीडियाला माझ्या वतीने आलेली आहे. वरती मीडियाला प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे माझी नम्र विनंती की इथला व्हिडिओ काय झालं हे जर राज्याला पाहायचं असेल तरी तर नेट गरजेचं आहे आणि एवढ्या सगळ्या मोबाईलच्या वापरतो नेटचा प्रॉब्लेम झालेला आहे. वरून पर्सनल बोलणं आहे ना ते काही जास्त असं नाही ना. साहेब आणि आलेले आहेत याकडे राज्य शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि शिष्टमंडळाचे आणि आमचे उज्ज्वल साहेब असतील, सावळे साहेब असतील, पडळकर साहेब असतील, पुन्हा पंकजा ताई असतील, धनंजयजी मुंडे असतील, आमचे स्थानिक काही प्रतिनिधी शिष्टमंडळात पाठवतोय. यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याच्यानंतर आपण
बघू काय हां आणि चर्चा लवकर करा. ठीक आहे जाऊ ना. ठीक आहे साहेब. हॅलो हॅलो आज संध्याकाळचं तर पुण्यावाल्यांना बोलून घेऊ. पुण्याच्या सावध आज उद्या तुम्ही मुंबईत आहात ना. आज उद्या आहात ना मुंबईत. ठीक आहे आज जो मुद्दा ठेवायचा संध्याकाळी. हॅलो आज जो मुद्दा ठेवायचा संध्याकाळी. ठीक आहे ठीक आहे राज्याचे मुख्यमंत्री महोदय आपल्या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या सोबत सविस्तरपणे बोललेले आहेत. आजच 5 वाजता बैठकीचं आयोजन सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. हे तुमच्या माहिती आम्हाला माहिती आहे ना काय आम्ही आता कळलं. दोन प्रश्न आहेत फक्त. पुढे घ्या. मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं काय बोलणं झालेलं आहे, काय आश्वासन दिलेलं आहे? उपोषणाला बसलेले मान्य हातेसर मान्य मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय आणि आता मान्य मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलणं करून दिलेलं आहे. फोनवर बोलणं झालेलं आहे. आपल्याला ठरल्याप्रमाणे की आता चर्चेकडूनच हा विषय संपेल. तर इथे बसून हा विषय संपणार नाही. तर आपलं म्हणणं आपल्या मागण्या आणि त्यात एक अधिकारी त्यांना सगळा विषय माहित आहे अशा अधिकाऱ्यांसोबत घेऊन आणि आपलं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये पडळकर साहेब राहतील, भुजबळ साहेब राहतील, सगळ्यात आपल्याला जे अपेक्षित आहेत ते सर्व आपले सुद्धा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्या बैठकीवर त्या ठिकाणी राहतील. तिथून आपण जे सांगा ते 5 नावं आणि पुण्याला सुद्धा आपले काही समाज बांधव त्या ठिकाणी बसले 6 दिवस झाले त्यांना त्याचे 4 लोक त्याचे 3-4 लोक असे आपण मला वाटतं की 10-12 लोक देखील आपले करू आणि लोकप्रतिनिधी राहतील. आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी राहतील आणि सर्व त्याच्या विभागाचे अधिकारी ते त्या ठिकाणी राहतील आणि असं करून आपण केंद्रून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू. मला खात्री आहे की या चर्चेकडून चर्चेशिवाय मार्ग निघणारच नाही. चर्चा करावी लागेल, सगळ्या न्यायबाजू समजून घ्याव्या लागेल, कायदेशीरपणे आपल्याला बोलावं लागेल आणि त्यातून निश्चित मार्ग निघेल. मुख्यमंत्री महोदय सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे. कोणावरही आम्हाला या ठिकाणी अन्याय करायचा नाही. आपण लक्षात घ्या, कोणावरही अन्याय करायचा नाही आणि या चर्चेची मला खात्री आहे की या ठिकाणी सकारात्मक निर्णय आपल्याला जो अपेक्षित आहे तोच त्या ठिकाणी होईल आणि म्हणून आम्ही निघतोय. पण आज संध्याकाळी 5 वाजता अगदी तातडीने सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून मुख्यमंत्री महोदय ही बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे. या बैठक कुठं आहे, त्यामध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहे सांगितलं एक कनेक्शन असे आहे की या शिष्टमंडळामध्ये शिष्टमंडळ राहणार आहे. तर त्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांचं नाव आम्ही चुकून मला हे राहिलं. विजय वडेट्टीवार साहेब या म्हणजे विरोधी पक्षनेते आहेत, तेही असतील बरोबर. पडळकर साहेब असतील, शेंडगे साहेब असतील, असतील, रघुभाऊ असतील,
प्रकाशन शेट्टी असतील, ही सगळी मंडळी जानकर साहेब असतील, ते सगळी माणसं अजून कुणाचं नाव राहिलं असेल तर ते सगळी लोक जातील आणि आमच्या इथे लोकांची म्हणजे 10-12चं मोठं शिष्टमंडळ येईल साहेब, काही अडचण नाही आणि ते घेतील सगळे, कारण 492 जाती उठतात सर आमचे सत्संग सगळं आहे, बरेच लोक आहेत सगळ्यांची नावं नाही. हो कायदेशीर माहिती असलेले आणि सर्व काम करणारी माणसं, मला काही लोकांची नावं राहिली तर सगळ्यांनी माफ करावं, ते ठरवून बसून सगळ्यांची नावं घेऊन ही लोक येतील. सह्याद्री अतिथीगृह बैठक सह्याद्री अतिथीगृह होईल. आता प्रेसला सगळी माहिती मिळालेली आहे. आता मी निघतो, आपले लोक सोबत येतील आणि त्याला सोबत घेऊन जाऊ. भुजबळ साहेबांना त्यांना मी निरोप देतो, ते त्या ठिकाणी हजर होतील आणि आपण विस्तृत अशी बैठक त्याच्या सगळ्या विषयावर चर्चा त्या ठिकाणी घेऊ आणि निश्चित त्यातून सगळ्यात निर्णय होईल अशी अपेक्षा बाळगू. धन्यवाद. जय महाराज. मोबाईलवर असं नाही स्वार्थ माझ्या समाजाला